नकुशी सगळ्या बग्गीवाल्या चाळीला नकुशी झाली आहे, जी ती आधी हवी-हवीशी होती. पण सौरभ किंवा महाविद्यामुळे ती पुन्हा सगळ्यांना नकुशी झाली आहे. आणि अशी परिस्थिती असताना एक नवं वळण येतं आहे, ते म्हणजे कोंडीबा. तिचे बा आज तिच्या घरी आले आहेत. आता बा घरी आल्यामुळे नकुशीच्या आयुष्यात काय घडणार आहे? तिचं आयुष्य तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळणार आहे? तिचा संसार पुन्हा सुखाने पुढे जाणार आहे किंवा ती पुन्हा सगळ्यांना हवी-हवीशी होणार आहे, की या सगळ्या गोष्टी अजून विस्कटत जाणार आहे, गुंतत जाणार आहे? असा एक नकुशीला सध्या या क्षणी पडलेला प्रश्न आहे. मला असं वाटतं की आता खूपच एका इंटरेस्टिंग मोडवर मालिका येऊन थांबलेली आहे. मी एकतर हा जो रणजित शिंदे आहे याला काही फार इच्छा नव्हती. केवळ आईचा जो सारखा डोक्याला शॉट होता रणजितला, तो कमी व्हावा म्हणून पहिल्यांदा त्यांनी लग्न केलेलं आहे त्याच्या इच्छेविरुद्ध. पण हळूहळू त्या नकुशीमध्ये गुंतत जाणं, त्या नकुशीवर त्याचा जीव जडणं आणि ते व्यक्त करायची जेव्हा वेळ येणं, त्याच वेळेला सौरभ त्याच्यासमोर येणं आणि पुन्हा एकदा त्याच्या आयुष्याची माती होणं किंवा राडा होणं, हा सगळा प्रवास झाल्यानंतर स्वतः रणजितलासुद्धा असंच वाटतं आहे की ह्या सगळ्यामध्ये आपण फसवले गेलेलो आहोत. ह्या सगळ्यामध्ये आपला वापर झालेला आहे. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला गंडवलेलं गेलेलं आहे. आणि हा गंडवणारा माणूस आहे कोंडीबा, नकुशीचा बाप. आणि हा नकुशीचा बाप आता बग्गीवाला चाळीमध्ये त्याची एंट्री झाली आहे. त्यामुळे मग रणजित त्याला जाब विचारणार का? रणजितचं आणि कोंडीबा मांढरेचं भांडण होणार का? कोंडीबाचं आणि नकुशीचा राडा होणार का? नकुशी आपल्या बापाला प्रश्न विचारणार का? या सगळ्याच एका इंटरेस्टिंग मोडवर आत्ता येऊन ठेपलेली आहे मालिका. तर या एका सगळ्याच कोंडीबाच्या एंट्रीनंतर जी काही हलचल माजणार आहे ती नक्की काय होणार आहे, मालिका पुढे नक्की काय वळण घेणार आहे, याच्यासाठी बघत राहा नकुशी तरीही हवी-हवीशी. नमस्कार, मी उपेंद्र लिमये. प्लीज सबस्क्राईब राजश्री मराठी.